श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 30वा। बायजा थोडी तावातावानेच पटवर्धनाच्या घराकडे जात असताना तिच्या मनात विचार आला होता, आता संध्याकाळी येतील आणि म्हणतील मला आणि बाबाला भाकर दे. कुठलं देऊ मी? काय करू? कसं जीवन जगायचं? घरात अन्नाचा कण नाही आणि हा बाबा मात्र त्या बाबाच्या मागं लागलेला आहे. असं विचार करीत करीत ती बाबांच्या कुराणाजवळ पोचली. पाहतो तर काय, बाबा झोपले आणि हा आपला नवरा त्यांची सेवा करत आहे. ते पाहून तर तिला आणखीनच राग आला. मग काय करायचं? झपाझपा जाऊन ती बसापासमोर उभी राहिली आणि थोड्या कठोर आवाजातच म्हणाली, आता जरा बाबांची सेवा झाली असेल तर घराकडे लक्ष द्या. बसापाने हळू आवाजात बोलण्याचा तिला आदेश दिला. ओरडू नकोस, बाबा झोपले दिसत नाही का? हो, झोपणारच की. फुकटचं खायला मिळते, गिळायला मिळते आणि तुमच्याकडून सेवा करून घ्यायला मिळते. मग काय, झोपणारच की. अगं, तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही? कुणाबद्दल बोलतेस? शांत गपचूप उभा राहा, नाही तर चालती हो घराकडे. का जाऊ घराकडे? कोणाची भीती आहे काय मला? असे बायजाने जोरात ओरडायला सुरुवात केली. या बाबापायी संसाराचं पार वाटोळ झालंय. तुम्हाला लक्षात तर आहे की लग्न करून मला आणले काय तेही विसरला या बाबापायी. अगं, हळू बोल ना माझी आई, हळू बोल. बाबा झोपल्यात दिसत नाही का तुला? अख्ख्या मंगळवेड्यात दुसरा कोणी या बाबाला गावला नाही, तूच गावलायस. काय करायचं, माझं नशीबच फुटकं. म्हणून ह्यो बाबा एक आमच्या नशिबात येऊन माझ्या प्रपंचाचं वाटोळं करायला बसलाय. असे अनेक वेगवेगळे शब्द वापरून ती स्वामींचा अपमान करत असताना बसापाला मात्र त्याचा खूप राग येत होता. बायजा मात्र मनातील राग व्यक्त करत असताना स्वामींनी अचानक डोळे उघडले. डोळे उघडता क्षणभर बायजाकडे पाहिले आणि बसाप्पा पाय चेपीत असताना त्याच्या पायावर हात दूर केले होते. बाबाने असा हात झिरकाडल्यामुळे बसाप्पाला आश्चर्य वाटले. स्वामी ताडकन उठले होते. बसाप्पा हात जोडून उभा राहिला असतानाच ते चालूही लागले. बाबा बाबा. बसाप्पा त्यांच्या मागून धावत होता. तो बाबा जातोय तर जाऊ दे, पिढा जाईल एकादशी, बायजा तिखट स्वरात म्हणाली होती आणि बसाप्पा उसळला होता. गप्प बैस. संतापाने त्याचे शरीर क्षणभर थरथरत होते. तुला माहित नाही, तू प्रत्यक्ष देवाचा अपमान करतायस बायजा. आता एक शब्द जरी बोलशील तर मुस्काडात फोडीन तुझं. बोलता बोलता बसापाने स्वामीकडे वळून पाहिले होते. स्वामी लांब लांब ढांगा टाकीत दूरवर पोचून गेले होते. यानंतरची कथा पुढच्या भागात. श्री